राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरनं नारायण राणे यांनी दोन्ही बंधूंवर आगपाखड केली होती। दरम्यान नारायण राणे यांच्या टीकेनंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। नारायण राणे हे भाजपचे आश्रित असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। पाहूयात। अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आले म्हणजे वीज चमकणार? अरे काय आहे त्यांच्याकडे? त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं। आता आपलं वय झालं, आपल्या टोपाचे केस पण पिकले। भाजपचा पूर आलाय, भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही। मुळात आम्ही त्यांना खिचगिंतीतच धरत नाही। काय होणार चमत्कार? राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करणाऱ्या नारायण राणेंना संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत, त्यांनी वयाचं भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करावं असा पलटवार राऊतांनी नारायण राणेंवर केलाय। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत। दरम्यान यावर नारायण राणेंना विचारलं असता त्यांनी राज उद्धव ठाकरे यांचा पाणउतारा केलाय। अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक ऐकून घ्या। मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा। तुम्ही असा प्रश्न विचारू नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार। अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणजे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर? अरे काय आहे त्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना। त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं। आता आपलं वय झालेलं, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करावं। प्रगल्भ, तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या। जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं। राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात। भाजपचा महापूर आहे, या महापुरात दोन्ही नेते टिकणार नसल्याचं वक्तव्य देखील राणेंनी केलं होतं। तसंच उद्धव ठाकरे पालिकेतील 26 वर्षातील भ्रष्टाचारावर बोलणार का असा सवाल देखील नारायण राणेंनी केला। दरम्यान राणेंच्या या टीकेला सुषमा अंधारेंनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। भाजपचा पूर आलाय, त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा। म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे। सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय, त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून? मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का? उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? 26 वर्षातल्या भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार? तुम्ही बाहेर पडाच। राणे आणि राणेंची जी चिलीपिली आहे ते मंत्री झाले तरी त्यांना तो ऑरा जपता येत नाही। ते काय म्हणतात मुळात याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही। मुळात आम्ही त्यांना खिचगिंतीतच धरत नाही, त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत याचा आम्हाला काही कसलाच फरक पडत नाही। सो नो कमेंट। नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे जवळचे संबंध आहेत। नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी कोकणात जाऊन सभा देखील घेतली होती। राज ठाकरेंनी देखील वेळोवेळी नारायण राणेंचं कौतुक केलं। मात्र दोन्ही बंधू एकत्र येतील या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्या आहेत तेव्हापासून महायुतीचे नेते हे अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच आता नारायण राणेंनी उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे देखील आक्रमक झाली आहे। माणसाने एकदा स्वाभिमान विकला की त्याला केलेल्या मदतीची जाण उरत नाही। ज्यांना नारायण राणे साहेब आज 0 MLA ठाकरे बोलतायत, त्याच ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याच्या जीवावर आज ते स्वतः खासदार आहेत। असो, ते विसरले, आम्ही लक्षात ठेवू। नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी देखील दोन्ही नेत्यांना टोला लगावला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा जनाधार कमी झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। तसंच दोन्ही बंधू एकत्र येणार नसल्याचा दावाही दरेकरांकडून करण्यात आलाय। नाही, मला वाटतं आत्याबाईला मिशा असतात तर पहिले एकत्र तर होऊ द्या। मला असं वाटत नाही की दोघे एकत्र होतील। आणि शेवटी
निवडणुकांमध्ये यश अपयश हे प्रत्येकाला मिळत असतं, परंतु प्रत्येक पक्ष आपापल्या ठिकाणी असतो. परंतु मला अजिबात असं कुठे वाटत नाही की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र त्या ठिकाणी येतील आणि आता त्या ठिकाणी त्यांचा जनाधार कमी झाला आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच रंगलंय. त्यात आता नारायण राणेंनी केलेल्या टीकेमुळे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र दुसरीकडे दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का हे मात्र अजून स्पष्ट होताना दिसत नाहीये. कारण राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, मात्र युतीसाठी दुसरं पाऊल कोण उचलणार यामुळे चर्चा रखडलीये का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.